नमस्कार, मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल श्रद्धाज लॉ लेक्चर्समध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचं लेक्चर एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करा. आजचं हे लेक्चर जे लोक लॉ करतात त्यांच्यासाठी तर फायदेशीर आहेच आहे, पण जे लोक JMCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण आपण आज बघणार आहोत की जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा इनिशियल पार्ट जो आहे की व्हॉट आर द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट वगैरे, तर त्यावरचे जे इम्पॉर्टंट MCQs आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही याचा मेन व्हिडिओ पाहिला नसेल इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, तर तो बघा. त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. तर या टॉपिकवरती मोस्टली विचारला जाणारा फर्स्ट MCQ आहे तो म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वॉज एन्फोर्स्ड ऑन, म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कोणत्या तारखेला एन्फोर्स करण्यात आला. तर त्याचं ऑप्शन आहे A 1 फेब्रुवारी 1872, B आहे 1 मे 1872, C आहे 1 सप्टेंबर 1872 आणि D आहे 1 डिसेंबर 1872. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन C, दॅट इज 1 सप्टेंबर 1872. म्हणजे 1 सप्टेंबर 1872ला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा एन्फोर्स करण्यात आला होता, लागू करण्यात आला होता. सेकंड आहे द प्रेझेंट कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी सेक्शन्स, म्हणजे प्रेझेंटली इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये किती सेक्शन्स आहेत. तर ऑप्शन A आहे 266, ऑप्शन B आहे 238, ऑप्शन C आहे 221 अँड ऑप्शन D आहे 100. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन B 238. पण ॲक्च्युअलमध्ये ज्या वेळेला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एन्फोर्स करण्यात आला होता 1 सप्टेंबरला, त्यावेळेला याच्यामध्ये 266 सेक्शन्स होते. जसं की 1 to 74 हे जनरल प्रिन्सिपल्सशी डील करत होते, 75 to 123 सेल्स आणि गुड्सशी रिलेटेड होते, 124 to 238 हे इंडॅम्निटी गॅरंटीशी रिलेटेड होते आणि 239 to 266 हे पार्टनरशिपशी रिलेटेड होते. पण 1930मध्ये 75 to 123 काढून सेपरेट सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट करण्यात आला आणि 1932मध्ये 239 to 266 हे सेपरेटली काढून त्याचं सेपरेट पार्टनरशिप ॲक्ट करण्यात आला. त्यामुळे यामध्ये 174 आणि 124 to 238 एवढेच सेक्शन्स राहिले. त्यामुळे याच्यामध्ये प्रेझेंट इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये 238 सेक्शन्स आहेत असं म्हटलं जातं, असं म्हणतात. नेक्स्ट MCQ आहे डेफिनेशन्स आर प्रोव्हायडेड इन सेक्शन डॅश डॅश ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या कोणत्या सेक्शनमध्ये डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. ऑप्शन A आहे 3, ऑप्शन B आहे A1, ऑप्शन C आहे 4 आणि ऑप्शन D आहे 2. तर कोणत्याही ॲक्टमध्ये किंवा इनॅक्टमेंटमध्ये डेफिनेशन्सच्या जनरली सेक्शन 2मध्ये मेन्शन केलेल्या असतात. त्यामुळे याचं ॲन्सर सेक्शन 2, दॅट इज ऑप्शन D सेक्शन 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट MCQ आहे विच ऑफ द फॉलोविंग आर इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे खाली दिलेल्यापैकी कोणते घटक हे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर पहिलं आहे कॉम्पेटंट पार्टीज, B आहे लीगल इंटेन्शन, C आहे लॉफुल कन्सिडरेशन आणि D आहे ऑल अबाव. तर आपण जसं की ऑलरेडी शिकलेलो आहोत की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट मध्ये एखादं कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होण्यासाठी सेक्शन 10मध्ये काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे कॉम्पेटंट पार्टीज, म्हणजे त्या पार्टीज कॉम्पेटंट असल्या पाहिजेत, जसं की त्या मायनर नसल्या पाहिजेत, त्या साऊंड माइंडेड असल्या पाहिजेत. दुसरं आहे लीगल इंटेन्शन, तिथं फक्त कुठलंही सोशल इंटेन्शन नसलं पाहिजे, तिथं एकमेकांना लिगली बाउंड करण्याचं इंटेन्शन असलं पाहिजे. तिसरं आहे लॉफुल कन्सिडरेशन, जिथे कन्सिडरेशन असतं तिथेच ॲग्रीमेंट असतं आणि तिथेच कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं. तर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी या तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळे याचं D ऑप्शन हे करेक्ट आहे, दॅट इज ऑल अबाव. नेक्स्ट MCQ आहे दॅट इज कॉम्पेटन्सी ऑफ पार्टीज रिलेट्स टू A एज ऑफ द पार्टीज, B साऊंडनेस ऑफ द माइंड, C बोथ एज अँड साऊंडनेस ऑफ माइंड अँड D नन ऑफ अबाव. म्हणजे काय की यामध्ये दिलेलं आहे सेक्शन 10मध्ये की कॉम्पेटंट पार्टीज तर असल्या पाहिजेत, पण ही कॉम्पेटन्सी पार्टीजची कशाशी रिलेट करते, म्हणजे ते त्याच्या एजसोबत रिलेट करते किंवा त्यांच्या माइंडची जी स्थिती आहे त्याच्याशी रिलेट करते, म्हणजे साऊंड माइंडेड आहेत की अनसाऊंड माइंडेड आहेत याशी रिलेटेड करते. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे C, की हे बोथ रिलेटेड करतं, म्हणजे त्याचं एजही करेक्ट असलं पाहिजे, दॅट इज मेजर एज असलं पाहिजे आणि ते साऊंडनेस ऑफ माइंड पण असलं पाहिजे, तर गुड कंडिशन ऑफ माइंडमध्ये असले पाहिजेत. नेक्स्ट MCQ आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट इज इन्स्पायर्ड बाय डॅश डॅश लॉ,
इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कोणत्या लॉपासून इन्स्पायर होऊन हा इनॅक्ट केला गेला आहे भारतामध्ये? तर पहिला आहे फ्रेंच लॉ, सेकंड आहे जर्मन लॉ, थर्ड आहे इंग्लिश लॉ आणि फोर्थ आहे नन ऑफ अबाव, म्हणजे यापैकी कोणतंच नाही. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा लक्षात ठेवा इंग्लिश लॉपासून डिराईव्ह केलेला आहे किंवा इंग्लिश लॉपासून इन्स्पायर झालेला आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इंग्लिश लॉ. नेक्स्ट MCQ आहे व्हॅन अ प्रपोजल ॲक्सेप्टेड इज सेड टू बी डॅश डॅश, म्हणजे एकदा प्रपोजल ॲक्सेप्ट केलं की त्याला काय म्हणलं जातं? तर ऑप्शन ए आहे ॲग्रीमेंट, ऑप्शन बी आहे कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन सी आहे ॲक्सेप्टन्स अँड ऑप्शन डी आहे प्रॉमिस. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या सेक्शन 2मध्ये डेफिनेशन्स दिलेल्या असतात. तर त्या सेक्शन 2च्या सबसेक्शन बीमध्ये एक डेफिनेशन आहे की व्हॅन प्रपोजल ॲक्सेप्टेड इज सेड टू बी अ प्रॉमिस, म्हणजेच याचं करेक्ट आन्सर आहे प्रॉमिस. आणि हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या सेक्शन 2 सबसेक्शन बीमध्ये मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट MCQ आहे कन्सेंट इज सेड टू बी फ्री कन्सेंट व्हॅन इट इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय, म्हणजे अशी कन्सेंट किंवा मान्यता ही फ्री कन्सेंट मानली जाईल ज्या वेळेला ती या गोष्टींपासून इन्फ्लुएन्स झालेली नसेल. तर त्याचे ऑप्शन्स आहे ए कोएर्जन, म्हणजे कुठल्या प्रकारची भीती दाखवून त्याची कन्सेंट घेतलेली नसावी, अनडू इन्फ्लुएन्स म्हणजे त्यांच्या पोस्टचा गैरवापर करून सुपेरियरने इन्फेरियरला कुठलाही धाक दाखवून त्याची कन्सेंट घेतलेली नसावी, आणि मिसरिप्रेझेंटेशन. तर या गोष्टी नसतील तरच ती फ्री कन्सेंट आहे असं मानलं जातं. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे डी, ऑप्शन डी, ऑल अबाव, म्हणजे या सगळ्या गोष्टी नसतील तरच ती फ्री कन्सेंट आहे. नेक्स्ट MCQ आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू, म्हणजे खाली दिलेल्या स्टेटमेंटपैकी कोणतं स्टेटमेंट हे ट्रू नाही आहे, म्हणजे कोणतंच चुकीचं आहे ते सांगा. तर ऑप्शन ए आहे ऑल अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन बी आहे ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट, ऑप्शन सी आहे ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ इज ए कॉन्ट्रॅक्ट, आणि ऑप्शन डी आहे एव्हरी प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग अ कन्सिडरेशन फॉर ईच अदर इज ॲन अग्रीमेंट. तर यामध्ये पहिला, आता एक एक बघूया. पहिला आहे ऑल ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट. तर ए ऑप्शन हे चुकीचं आहे, कारण सगळेच ॲग्रीमेंट्स हे कॉन्ट्रॅक्ट असतातच असं नाही. मग बी काय आहे ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट्स, म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे ॲग्रीमेंट असतं. सी आहे ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट, हीच कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन आहे. आणि डी आहे एव्हरी प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग अ कन्सिडरेशन फॉर इच अदर इज ॲन ॲग्रीमेंट, ही सुद्धा डेफिनेशन आहे. ही कशाची डेफिनेशन आहे? ॲग्रीमेंटची. सेक्शन 2H मध्ये ॲग्रीमेंटची दिलेली आहे डेफिनेशन, आणि सेक्शन 2E मध्ये कॉन्ट्रॅक्टची दिलेली आहे. नेक्स्ट MCQ आहे बोथ द पार्टीज ऑफ कॉन्ट्रॅक्ट शुड बी ॲग्री अपॉन सेम थिंग इन द सेम सेन्स. तर हे सांगणारी कोणती मॅक्झिम आहे खाली हे आपल्याला शोधून काढायचं आहे, किंवा त्याचं ऑप्शन करेक्ट आन्सर चूज करायचं आहे ऑप्शनमधून. तर पहिलं आहे क्विड प्रो क्वो, दुसरं आहे कन्सेन्स ॲड इडम, आणि तिसरं आहे फ्री कन्सेंट, आणि चौथं आहे प्रॉमिस. तर या पहिल्या मॅक्झिमचा जो मिनिंग आहे तो असा आहे की समथिंग इन रिटर्न, म्हणजे च्या बदल्यात काहीतरी देणं, हा अर्थ आहे या पहिल्या मॅक्झिमचा. त्यामुळे हे करेक्ट आन्सर नाही आहे. तर सेकंड जे आहे कन्सेन्स ॲड इडम, म्हणजे काय की दोन्ही पार्टीजनी कॉन्ट्रॅक्टमध्ये सेम गोष्टीसाठी आणि सेम सेन्समध्ये ती गोष्ट करण्यासाठी ॲग्रीमेंट दिलेलं आहे, ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि त्याला मान्यता दिलेली आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, कन्सेन्स ॲड इडम. तर हे होते आपल्या पहिल्या टॉपिकवरती इम्पॉर्टंट MCQs. बघा, आपण फार सिस्टमॅटिकली जात आहोत. पहिले आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे इसेन्शियल एलिमेंट्स पाहिले, नंतर आपण त्याचे आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे MCQs पाहिले आहेत. असंच आपण पुढच्याही लेक्चर्समध्ये करणार आहोत. सिस्टमॅटिकली जातो आहे आपण स्टेप बाय स्टेप. त्यामुळे चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लिंक लागत जाईल.